अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। वाढीव घरपट्टी विरोधात सांगलीत जनाक्रोश, महापालिकेला नागरिकांचा इशारा, स्थगिती मिळेपर्यंत कर भरणार नाही। सांगली, मिरज आणि कुपवाडमध्ये कडकडीत बंद, हजारो नागरिक, व्यापारी व विविध संघटनांचा विराट मोर्चा। वाढीव घरपट्टीच्या निर्णयाविरोधात सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात नागरिकांचा संताप आज रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले। घरपट्टीविरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली नागरिक, व्यापारी, उद्योजक आणि विविध सामाजिक राजकीय संघटनांनी विराट मोर्चा काढत महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार एल्गार पुकारला। मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेत एकमताने महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला। वाढीव घरपट्टीच्या निर्णयाला स्थगिती मिळेपर्यंत नवीन घरपट्टीची बिले भरणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केली। तसेच महापालिकेशी असहकाराचे धोरण स्वीकारण्याचाही निर्धार व्यक्त करण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की वाढीव घरपट्टीचा निर्णय मागे घेतला गेला नाही तर आमदार, खासदार, महापालिका पदाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या घरांसमोर जोपमोड आंदोलन करण्यात येईल। आज सकाळी स्टेशन चौकातून मोर्चाला सुरुवात झाली। राजवाडा चौक, पटेल चौक, गणपती पेठ, गणपती मंदिर, कापडपेठ आणि हरभट रोड मार्गे मोर्चा महापालिकेसमोरून शाळा क्रमांक 1 समोरील मैदानावर पोहोचला। जाहीर सभेनंतर आंदोलनाची सांगता झाली। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सांगली, मिरज आणि कुपवाडमध्ये अनेक व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती। मोर्चामध्ये कृती समितीचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे नेते, नगरसेवक, व्यापारी, उद्योजक तसेच हजारो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सभेत बोलताना अनेक वक्त्यांनी पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनावर नागरिकांच्या भावना दुर्लक्षित केल्याचा आरोप केला। कृती समितीचे निमंत्रक हणमंत पवार यांनी वाढीव घरपट्टीच्या कर आकारणी प्रक्रियेत कायदेशीर व तांत्रिक त्रुटी असल्याचा दावा करत संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी नागरिक, व्यापारी आणि उद्योजकांची अभूतपूर्व एकजूट झाल्याचे सांगत प्रतिनिधींना सहभागी करून समिती स्थापन होईपर्यंत वाढीव घरपट्टी स्वीकारली जाणार नसल्याचे स्पष्ट केले। दरम्यान, महापालिका क्षेत्रातील 90% नागरिकांना वाढीव घरपट्टी मान्य आहे या दाव्यालाही आंदोलनकर्त्यांनी फेटाळून लावले। आजचा बंद आणि हजारोंच्या उपस्थितीतील मोर्चा हा नागरिकांच्या तीव्र नाराजीचा स्पष्ट संदेश असल्याचा दावा त्यांनी केला। ज्यांना 21 दिवसात नोटीस वर हरकती दाखल केल्या आहेत त्यांना हरकतीबाबत तुमची हरकत स्वीकारली किंवा नाकारली हे कळवणं, लेखी कळवणं प्रशासनाचं काम आहे। परंतु ते न कळवता डायरेक्ट त्यांनी बिलं पाठवायला लागल्यात। त्यामुळे आम्हाला सुप्रीम कोर्टातला न्याय निवाडे सुद्धा हायकोर्ट सुप्रीम कोर्टातले म्हणतात की हरकतीवर नाकारले स्वीकारले हे तुम्ही लेखी त्या लोकांना कळवलं पाहिजे। हे कळवलेलं नाही, त्यांनी डायरेक्ट बिलं काढलेले आहेत। त्यामुळे हे आम्हाला मान्य। 8वा मुद्दा, प्रशासनाने निश्चित केलेले कराचे दर अंतिम करताना महापालिकेची सभा कायद्यातील तरतुदीनुसार बोलवली पाहिजे। परंतु 10 फेब्रुवारी 2020 ला महासभा या ठिकाणी येऊन सुद्धा आज अखेर अजेंड्यावर प्रशासनाने विषय घेऊन महासभेसमोर विषय आणलेला नाही। नगरसेवक आणलाय का? एक जो खाली सुद्धा हा प्रस्ताव काही नगरसेवकांनी देऊन सुद्धा याच्यावर चर्चा घडलेली आणि हे अत्यंत सेम 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 सेम